मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूयात सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या बाबतीमध्ये राहिला पुढील पार्ट्स. बघा आता ह्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन्समध्ये बघायचं, हे जे सेक्शुअल रिप्रोडक्शन्स होतं प्लांट्समध्ये ते बेसिकली 3 ग्रुप्समध्ये होतं. कुठले कुठले 3 ग्रुप्स, तर 3 वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये. मग त्यामध्ये कुठले फर्स्ट आहे ते म्हणजे कुठली, तर पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. आता बघा पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेसमध्ये काय काय होतं, तर त्यामध्ये स्टॅमिना येतात, पोलन ग्रेन्स येतात. त्याच पद्धतीने त्यामध्ये जी डेव्हलपमेंट आहे, मग आता डेव्हलपमेंट कोणाची, तर मेल गॅमेट आहेत, त्याच पद्धतीनं फिमेल गॅमेट आहेत, अशांची काय होते त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते. ओके, नंतर डेव्हलपमेंट झाल्यानंतर पुढची जी स्टेज आहे ती स्टेज म्हणजे कुठली, तर फर्टिलायझेशन चेंजेस. ज्यावेळेस ह्यांची डेव्हलपमेंट होते त्यावेळेस काय होतं, तर फर्टिलायझेशन चेंजेस घडून येतात. मग त्या फर्टिलायझेशन चेंजेसमध्ये कुठले कुठले भाग बेसिकली, तर डबल फर्टिलायझेशन आहे, हा भाग त्याच्यामध्ये येतो. नंतर तिसरा जो स्टेज आहे ते म्हणजे कुठली, तर पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर तिसरी स्टेज जी आहे ते म्हणजे कुठली, तर पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. आता मग ह्या पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेसमध्ये काय होतं, तर जे डेव्हलपमेंट आहे कुणाची, तर त्यामध्ये ओव्ह्यूलपासून तयार होणारे सीड्स आहे, नंतर एंडोस्पर्म आहे, एम्ब्रियो आहे, फ्रूट आहे, अशा सगळ्यांची काय होते डेव्हलपमेंट होत जाते. मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय काय बघायचं, तर एक एक भाग आपल्याला डिटेल्समध्ये बघूयात. मग आता ह्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन बघत असताना सुरुवातीला आपण पाहूयात ते म्हणजे कुठलं, तर मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स. मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स कसं असतं, काय असतं, त्याच्यामध्ये जे होणारे वेगवेगळे जे चेंजेस आहेत त्याच्या बाबतीत बघा. आता याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, त्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर्स त्यामध्ये जो असतो तो म्हणजे कुठला, तर अँड्रोशियम. मग त्या अँड्रोशियम, आता अँड्रोशियम्स मध्ये काय असतं, जे स्मॉल युनिट्स असतात ते कुठले, तर स्टॅमिन त्यामध्ये प्रेझेंट असतो, इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ द स्टॅमिन. आणि हा स्टॅमिन कनेक्ट होतो किंवा स्टॅमिन मध्ये कुठले कुठले पार्ट्स असतात, बेसिकली 3 पार्ट्स असतात. कोणकोणते, तर फिलामेंट, कनेक्टिव्ह अँड द अँथर, असे काय असतात, तर ह्या 3 पार्टपासून तयार होतो तो स्टॅमिन. आणि स्टॅमिन एकत्रित येऊन जो मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन डेव्हलप होतो तो म्हणजे कुठला, तर अँड्रोसियम्स. बघा डायग्रॅमॅटिकली बघूयात आपण. कालच्या व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला हा पुढील व्हिडिओ व्यवस्थित दिसून येईल. बघा ह्याच्यामध्ये काय, तर अँड्रोशियमचा भाग दाखवला ह्याच्यामध्ये. मग ह्या अँड्रोशियमच्या भागमध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला अँड्रोशियमचा हा पार्ट दाखवतो. मग हा अँड्रोशियमचा पार्ट ह्या साईडला पूर्णपणे. मग आता ह्या अँड्रोशियमच्या पार्ट्सपासून काय करायचं, तर आपल्याला पुढचं त्याच्यामध्ये बघायचं. बघा काय झालं, तर त्याच्यापासून अँड्रोशियम पासला हा भाग काय केला, तर आपण ह्या ठिकाणी कट करून घेतलाय. हा भाग कट केल्यानंतर इथं तुम्हाला अँड्रोशियमचा पार्ट दिसतो. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत, तर बेसिकली बघा त्याच्यामध्ये कुठले आहेत, तर खाली जो कनेक्टिव्ह आहे तो म्हणजे कुठला, तर हा दाखवला ह्याच्यामध्ये फिलामेंटचा पार्ट्स आहे. आणि हा जो वरचा जो लेयर्स आहे तो म्हणजे कुठला, तर अँथर. आणि ह्या ठिकाणी फिलामेंट आणि अँथरला ह्या ठिकाणी जी जॉईनिंग असते ती जॉईनिंग इथलं म्हणजे कुठला, तर कनेक्टिव्ह लिंक सुद्धा असं म्हणू शकतो. तर बघा ह्या अँथर्समध्ये ह्या ठिकाणी काय असतं, तर लहान लहान असे पोलन ग्रेन त्यामध्ये प्रेझेंट असतात. मग त्यांचा जो शेप आहे, स्ट्रक्चर्स आहे, तो काय करायचं, तर आपल्याला पुढील भागामध्ये ते पूर्णपणे व्यवस्थित पाहायचंय. मग बघा हा जो मग आता काय करायचं, तर आपण त्याला स्ट्रक्चर ऑफ द अँथर डिटेल्समध्ये पाहूयात, कारण आपल्याला एक एक पार्ट्स पुढे हळूहळू बघून जायचं. बघा स्ट्रक्चर ऑफ द अँथर्समध्ये बघायचं असेल तर अँथर बेसिकली 2 टाईप्समध्ये आपल्याला ऑब्झर्व होतं, मोनोथिकस अँथर्स ॲज वेल ॲज द डायोथिकस अँथर्स. पण बेसिकली डायोथिकस अँथर जे आहे ते मोस्टली आपल्याला जे प्लांट्स आहेत अशा प्लांट्समध्ये आपल्याला काय होतं, तर सहजासहजी ऑब्झर्व होत जातं. आता डाय मीन्स किती, तर त्याच्यामध्ये डाय असेल बाय असेल तर आपण किती सांगतो, तर 2. म्हणजे डायोथिकस हॅव्हिंग 2 लोब्स. म्हणजे ह्या डायोथिकस अँथरला किती लोब्स असतात, तर बेसिकली 2 लोब्स असतात. आणि प्रत्येक लोब्समध्ये इच लोब कंटेन्स द 2 पोलन सॅक्स. म्हणजे असे या डायोथिकसमध्ये किती असणार आहे, तर बेसिकली 4 पोलन सॅक्स असतात. मग 4 पोलन सॅक्स म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण बेसिकली, तर टेट्रास स्पोरेंजिएट असं म्हणतो. आता टेट्रा म्हणजे किती, तर बेसिकली आपल्याला माहित आहे किती, तर 4. म्हणून अशानं काय म्हणतो आपण, तर द अँथर इज द
डायोथिकस अँड द पोलन सॅक्स इज द टेट्रास्पोरॅन्जिएट. मग आता यामध्ये काय करू तर आपण एक डिटेल्समध्ये बघूयात कुठलं तर टीएस ऑफ द अँथर्स. आता बघा टीएस ऑफ द अँथर जर बघायचं म्हणलं तर इन द टीएस ऑफ द अँथर बेसिकली 2 पार्ट्स. मग कुठले कुठले? वन इज द अँथर वॉल अँड सेकंड वन इज द पोलन सॅक्स. असे बेसिकली किती द टीएस म्हणजे कुठला तर ट्रान्सफर सेक्शन्स. ज्यावेळेस आपण अँथरचा ट्रान्सफर सेक्शन घेऊ अशा ट्रान्सफर सेक्शन्समध्ये किती भाग असतात तर बेसिकली इट कंटेन्स द 2 पार्ट्स. कुठले तर वन इज द अँथर वॉल अँड सेकंड वन इज द पोलन सॅक्स. ओके, नंतर त्यातला फर्स्ट बघूयात आपण तो म्हणजे कुठला तर अँथर वॉल अँड द अँथर वॉल कन्सिस्ट ऑफ दी 4 लेयर्स. या अँथर वॉलमध्ये किती लेयर्स असतात तर बेसिकली 4. आउटर साइड टू द इनर साइड म्हणजे बाहेरून पूर्णपणे आतमध्ये पर्यंत असे किती लेयर्स असतात तर त्यामध्ये 4 लेयर्स असतात. मग त्यातला फर्स्ट लेयर जो असतो तो म्हणजे कुठला तर इपिडर्मिस. ओके, नाव सी द इपी मीन्स काय म्हणतो आपण तर बेसिकली शब्दार्थ जर जायचं म्हणलं तर इपी मीन्स म्हणजे कुठला तर अबो एकदम वरचा लेयर्स. मग काय दिलंय बघा तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये ऑब्झर्व होऊन जातं द आउटर मोस्ट लेयर ऑफ दी अँथर. तो आउटर मोस्ट लेयर ऑफ द अँथर जो आहे तो म्हणजे कुठला तर इपिडर्मिस. त्याच पद्धतीने सेकंड कॅरेक्टर त्याचा तर इट इज अ सिंगल लेयर्ड. लक्षात ठेवण्यासारखी सोपे पॉईंट्स आहेत. इपिडर्मिस कसा असतो तर बेसिकली इट इज अ सिंगल लेयर्ड. त्याच पद्धतीने त्याचे जे फंक्शन्स आहेत ते काय तर प्रोटेक्टिव्ह इन द फंक्शन म्हणजे ह्या पूर्ण अँथरला त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये असणारे जे पोलन ग्रेन्स आहेत स्पोर्स आहेत अशांना प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करतं तर हे एपिडर्मिस. नाव सी द सेकंड जो आहे तो म्हणजे कुठला तर एंडोथिसियम जस्ट बिलो प्रेझेंट जस्ट बिलो दी एपिडर्मिस. एपिडर्मिसच्या खाली बघा दुसरा कॅरेक्टर त्याच्यामध्ये काय आहे तर इट इज ऑल्सो सिंगल लेयर्ड. जसं एपिडर्मिस आहे त्याच पद्धतीनं एंडोथिसियम सुद्धा कसं असतं तर इट इज अ सिंगल लेयर्ड. त्याच पद्धतीने इट इज अ हायग्रोस्कोपिक नेचर्स. आता ह्याच्यामध्ये बघा हायग्रोस्कोपिक म्हणजे कुठलं तर वॉटर ॲब्सॉर्बिंग म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं तर वॉटरचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे वॉटरचे जे प्रमाण आहे ते कसं असतं तर जास्त असतं. म्हणजे वॉटर आउटर सरफेसमधलं वॉटर काय करतात ॲब्सॉर्ब करतात आणि वॉटर ॲब्सॉर्ब केल्यामुळं काय होतं तर बघा हेल्प्स इन डिएशन्स ऑफ दी अँथर. अँथर डिएशन्स होण्यासाठी जो महत्त्वाचा रोल बजावतो तो म्हणजे कुठलं तर एंडोथिसियमचा पार्ट्स. ओके, नंतर थर्ड पार्ट जो आहे तो म्हणजे कुठला तर मिडल लेयर्स. इट इज प्रेझेंट बिलो दी एंडोथिसियम. एंडोथिसियमच्या बिलोला खालच्या बाजूला जो भाग प्रेझेंट असतो तो म्हणजे कुठला तर मिडल लेयर्स. त्याचे लेयर जर बघायचे म्हणलं तर मिडल लेयर आर ऑफ 1 to 3 लेयर्ड पॅरेन्कायमॅटिस सराउंड्स इच पोलन सॅक. मग ह्याच्यामध्ये किती लेयर्स आहेत तर त्यांचे बेसिकली 1 ते 3 लेयर्स आपल्याला ऑब्झर्व होऊ शकतात. त्याच पद्धतीने हे कसे असतात तर पॅरेन्कायमॅटिस असतात. त्याच पद्धतीनं सराउंड इच पोलन सॅक्स म्हणजे प्रत्येक पोलन सॅकला सराउंडिंगला काय असतं हे प्रेझेंट असतात. त्याच पद्धतीने बघा द सेल ऑफ मिडल लेयर्स डिजनरेट ॲट मॅच्युरिटी. आणि ज्यावेळेस ही काय होतं मिडल लेयर्स काय होतं तर ज्यावेळेस पोलन ग्रेन्स किंवा अँथर्स काय होतं तर मॅच्युअर होतात त्यावेळेस हे जे सेल्स आहेत मिडल लेयर्स ते काय होत जातात डिजनरेट म्हणजे नष्ट होत जातात. चौथा जो आहे तो म्हणजे कुठला तर टॅपेटम. बघा एकदम आतमधला म्हणजेच काहीतरी इट इज द इनर मोस्ट लेअर ऑफ द अँथरवॉल. अँथरवॉल मधला एकदम आतमधला जो लेयर्स आहे तो म्हणजे कुठला तर टॅपेटम. त्याच पद्धतीने बघा प्रेझेंट अराउंड द पोलन सॅक. पोलन सॅकच्या भोवती जो प्रेझेंट लेअर असतो तो म्हणजे कुठला तर टॅपेटम म्हणजे पोलन सॅकला अत्यंत चिटकूनच. नंतर बघा त्याचं मेन फंक्शन्स काय तर न्यूट्रिशन प्रोव्हाइड द न्यूट्रिशन्स किंवा त्यालाच काय म्हणतो आपण तर फूड मटेरियल्स. मग कुणाला टू द डेव्हलपिंग पोलन ग्रेन जे पोलन ग्रेन डेव्हलप होणार आहे त्याच पद्धतीने ज्या पोलन मदर सेल्स आहेत ज्या डेव्हलप होणार आहेत अशांना न्यूट्रिशन फूड डेव्हलप करण्याचं किंवा देण्याचं काम जे करतात ते म्हणजे कुठलं तर टॅपेटम. त्याच पद्धतीने इट इज ऑल्सो फॉर्म्स द स्पोरोपोलिनिन. स्पोरोपोलिनिन लिक्विड्स सुद्धा तयार करण्याचं काम जे की प्रेझेंट असतं कोणामध्ये तर जे एक्झाईनचं एक पार्ट आहे त्याच्यामध्ये काय असतं हे प्रेझेंट
असतं. त्याच पद्धतीनं दुसरा भाग आहे टियर्स ऑफ द अँथर मधला फर्स्ट जो भाग आहे तो म्हणजे कुठला तर अँथर वॉल, आणि दुसरा जो पार्ट्स आहे तो म्हणजे कुठला तर पोलन सॅक्स, त्यालाच काय म्हणतो आपण तर मायक्रोस्पोरेंजिया. बघा आता ह्याच्यामध्ये इन टिपिकल अँथर डायोथिकस, जर अँथरचं ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर्स घेऊ त्या स्ट्रक्चर्समध्ये काय होत जर आपण बघितलं की अँथर बेसिकली मोनोथिकस असतं, त्या पण डायोथिकस पण जास्त प्रमाणामध्ये डायोथिकस असतं, आणि डायोथिकस असल्यामुळं इट कंटेन्स द 4 पोलन सॅक्स आर द प्रेझेंट. त्याच मग ह्याच्यामध्ये काय असतं तर 4 पोलन सॅक्स त्यामध्ये प्रेझेंट असतात. मग त्यालाच काय म्हणतो आपण तर टेट्रास्पोरेंजिएट स्ट्रक्चर जर बघायचं म्हणलं टियर्स ऑफ द अँथर ज्यावेळेस आपण स्ट्रक्चर पाहू स्ट्रक्चर घेतल्यानंतर त्यामध्ये टेट्रास्पोरेंजिएट टाईपचं आपल्याला काय होतं तर स्ट्रक्चर आपल्याला ऑब्झर्व होत जातं. त्याच पद्धतीने बघा इच पोलन सॅक कंटेन मेनी डिप्लॉइड पोलन मदर सेल्स और मायक्रोस्पोर मदर सेल. मग प्रत्येक पोलन सॅकमध्ये काय असतं तर डिप्लॉइड पोलन मदर सेल्स आपल्याला ऑब्झर्व होत जातात, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण तर मायक्रोस्पोर मदर सेल्स सुद्धा त्यामध्ये प्रेझेंट असतात. बघा त्याच पद्धतीने इच पोलन मदर सेल डिवाइड बाय मिओसिस अँड फॉर्म्स 4 हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स दॅट इज द मायक्रोस्पोर्स. नंतर पुन्हा त्याचं काय होतं तर मिओसिस होतं, म्हणजे प्रत्येकी जे पोलन मदर सेल्स आहेत अशांचं काय होतं तर त्यांचं डिवायडेशन्स होतं, मायटोटिकल डिवायडेशन्स होतं, मिओसिस होतं, आणि 4 हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स काय होतं तर डेव्हलप्स होतात. मग ते 4 हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स म्हणजे कुठलं तर मायक्रोस्पोर आपण त्याला म्हणू शकतो. सरळ साधा पॉईंट्स आहे, जास्त काय ह्याच्यामध्ये असं अवघड वगैरे काही नाहीये. बघा स्ट्रक्चर्स बघू शकतो आपण टियर्स ऑफ द अँथर्स कुठले कुठले भाग आहेत तर बेसिकली त्यामध्ये कुठले कुठले तर कनेक्टिव्ह आहे. त्याच पद्धतीने कुठला आहे तर इपिडर्मिस, जो एकदम सुरुवातीचा जो भाग आहे तो म्हणजे कुठला तर आपण ऑब्झर्व केलेला आहे तो म्हणजे कुठला तर त्यामध्ये इपिडर्मिसचा भाग आहे. मग एपिडर्मिसच्या नंतर पुन्हा जो लेयर्स आहे तो म्हणजे कुठला तर मिडल लेयरचा आहे. त्याच पद्धतीने त्यामध्ये कुठले आहे तर जो आहे मिडल लेयर झाल्यानंतर तो एंडोथिसियमचा आहे. नंतर त्यामध्ये पोलन सॅकच्या भोवती जो लेयर्स आहे तो म्हणजे कुठला तर टॅपेटमचा लेयर आपल्याला या ठिकाणी ऑब्झर्व होऊ शकतं. बघा दुसऱ्या आकृतीमध्ये काय दाखवलं तर डिहिसन्स अँथर दिलेले आहेत. आता ते डेहिसन्स म्हणजे काय तर त्यामध्ये हे डेहिसन्स अँथर्स कुठं असणार तर बेसिकली एंडोथिसियमच्या लेयर्समध्ये आपल्याला ऑब्झर्व होत जाणार आहेत. का तर त्यामध्ये द एंडोथिसियमचं जे नेचर्स असतं ते म्हणजे कुठलं तर हायग्रोस्कोपिक नेचर्स असणार आहे. मग ते पोलन ग्रेन्स काय होतं तर त्यामध्ये आपल्याला ऑब्झर्व होत जातात, आणि ते नंतर ठराविक कालावधीनंतर ते काय होतं तर डिस्पोज होत जातात, आणि नंतर पुन्हा त्याच्यापासून मग ते नॅचरल असतील मॅनमेड ॲक्टिव्हिटी असतील त्याच्यामुळे काय होतं तर ते दुसऱ्या स्टिग्मावरती ते पडतात.